कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, गेल्या 3 दिवसांपासून खरं तर मुंबईत सतत पाऊस सुरू आहे, काही केल्या पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। स्वप्नील, मेघना, अगदीच गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरुवात ही मुंबईमध्ये पाहायला मिळते। अगदी काही ठिकाणी संततधार सुद्धा अद्यापही पडताना पाहायला मिळते। पुढील 24 तास हे मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उपनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय। मी सध्या हिंदमाता सर्कल येथे आहे। हिंदमाता सर्कल येथील जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी गुडघाभर पाणी खरं तर जमलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी जो मॅनहोल हा हिंदमाता सर्कलमध्ये आहे ते ओपन करण्यात आलेले आहेत आणि एकूणच 2 ते 3 सक्शन पंप जे आहे ते पाणी उपसा करण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। कारण मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग ही दादर टीटी असेल, दादर आहे, माटुंगा या भागात झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी राजगृहाकडे सुद्धा पाणी जे आहे ते कमरेभर भरल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच वळलीसारख्या भागात सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। समुद्रामध्ये भरती आलेली आहे, त्यामुळे हे पाणी निचरा होण्यात जो आहे ते मुंबईतील वेळ लागत आहे। या हिंदमाता सर्कलची वाहतूक बंद करण्यात आली असली तरी एकूण हिंदमाता सर्कलच्या ज्या रेडियसमध्ये 500 मीटरचा जो वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। एकीकडे दादर स्टेशनपासून ते हिंदमाताचा जो रस्ता आहे, या हिंदमाताचा 500 मीटरचा जो रस्ता आहे, या 500 मीटरच्या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठले। त्यामुळे दादरकडे येणारी जी वाहतूक आहे ती उड्डाणपुलावरून या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। खालचे जे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी समोर जर बघितलं तर समोरचा हा जो भाग आहे हा दादरच्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जातो। मात्र या ठिकाणी सुद्धा पाणी भरल्यामुळे अनेकशे या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना पायपीट करत त्या पाण्यातूनच रस्ता काढत दादर स्टेशन गाठावं लागतंय। काही वाहनं ही पुन्हा या ठिकाणी वळवण्यात दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात येतात। मात्र मुंबईमध्ये ही परिस्थिती आहे। उपनगरमध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती आहे। अनेक सखल भागामध्ये उपनगरमधल्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। मग दहिसर असेल, अंधेरी सबवे असेल, मिलन सबवे असेल, या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे हे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। वडाळा फाय गार्डन एरिया असेल, वडाळा स्टेशन एरिया असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। एकूणच सर्व सक्शन पंप हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले असले तरी सध्या भरती आणि ओहोटीचा वेळ पाहूनच या ठिकाणी जे पाणी ओसरण्याचे प्रमाण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र सध्या मुंबईमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात पाणी हे सकल भागात साचल्यामुळे मुंबईची दानादान उडलेली आहे। अनेक प्रवाशांची तारंबळ उडलेली आहे। तसेच रेल्वेवरती सुद्धा या वाहतुकीचा परिणाम झालेला आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।